गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहेत सर्वजण. सो आमचा आज बाईक राईडचा प्लॅन झाला आहे, कल्याण टू त्र्यंबकेश्वर नाशिक. ॲक्च्युली हा प्लॅन तर आमचा पावसाळ्यात करायचा होता, पण काही कारणास्तव जमलं नाही. म्हणून मी आणि माझा मित्र केवल आणि आज हा प्लॅन करून निघालो आहे आम्ही. भेटूया आता जरा. मित्रांनो, जे 7 वाजल्या 6 आम्हाला खूपच उशीर झाला आहे. आम्हाला आज निघायचं होतं 4:45 ते 5च्या दरम्यान निघायचं होतं, पण काय करणार, थोडं सकाळी उठायला उशीर झालं आणि माझा मित्रही थोडा लेट आला, त्यामुळं जास्त उशीर झालं. ठीक आहे, बघूया जेवणार ते. आता आपण थोडं उजेड झाल्यावर भेटूया. मित्रांनो, तुम्ही पाहत असाल मस्तपैकी उजेड झाला आहे आणि आम्ही आहे आता मुंबई नाशिक हायवेवर. मस्तपैकी उजेड आणि मस्तपैकी गारवा वाटतोय थोडं, त्यामुळं राईडला काही प्रॉब्लेम होत नाही. आता मित्राशी बोलणं झालं तर तो बोलतो डायरेक्ट आपण कसाऱ्याच्या खालती एक टी ब्रेक घेऊया आणि मग त्याच्यानंतर पुढची राईड करू. तर बघतो आता पुढे, तिथे ब्रेक झाल्यानंतर तुम्हाला पुढे भेटतो. एक छोटासा टी ब्रेक घेऊन आम्ही आता निघालो आहे आणि मी आता कसाऱ्या घाटात आहे. जस्ट 7:45 झाल्यात, पण गारवा अजून तसाच आहे आणि बाईक चालवायलाही तशीच मजा येते खूपच. मित्रांनो, आम्ही आता लेफ्ट मारून घोटी त्र्यंबकेश्वर हायवेला लागलो आहे. हा रस्ता खूप सुंदर आहे. लास्ट मंथमध्ये माझा मित्र जाऊन आला, तो बोलतो रस्ता खूप सुंदर आहे. आहेत कुठे मध्ये पॅच, पण एवढं काही प्रॉब्लेम नाही. रस्ता खूपच सुंदर आहे. मित्रांनो, आता आम्ही 10 ते 12 किलोमीटरपर्यंत आलो असेल आणि खरंच रस्ता खूपच सुंदर आहे. खूपच चांगले सीन बघायला भेटले. ठीक आहे, 1-2 ठिकाणी आम्हाला पॅच भेटले, पण ते तर नॉर्मल असतात. मी खरं सांगू तर हा रस्ता ना हायवेपेक्षा पण सुंदर आहे. तुम्ही खरंच या रस्त्यावर राईडला या, खूपच सुंदर. हाय मित्रांनो, आता आम्हाला मध्ये एक छोटंसं गाव लागलं होतं. तिथे चाय नाश्त्याची वगैरे सुविधा आहे. छोटंसं गाव होतं, असं काही जास्त मोठं नव्हतं. आणि असे छोटे मोठे गाव तुम्हाला मध्ये लागतील, जिकडे तुम्ही चाय नाश्ता जेवणाची सुविधा होऊ शकते. या रस्त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. माझ्या पण बघा राईट साईडला पण थोडंसं काम हॉटेल वगैरेचे चालू आहेत. मला वाटतं काही 2-4 वर्षात होऊन जाणार इथे व्यवस्थित डेव्हलप. आणि तुम्ही सीन बघा मित्रांनो, किती सुंदर वाटत आहेत बघा. हे सीन बघायचे असतील तर खरे या रोडला पावसाळ्यात यायचं, खूपच सुंदर वाटेल. आणि रस्ता एवढा छान आहे ना.
मित्रांनो, हा माझा मित्र आहे ना, फोटो काढायला थांबतच नाही. बघा ना, कंटिन्यू तो बाईक चालवतो. त्याला बोलला, अरे थांबूया, फोटो काढूया, काहीच नाही. मागे पण आम्ही उत्तराखंड राईडला गेलेलो तेव्हाही असंच, चल जाऊया, चल निघूया, थांबायला तयारच होत नाही कुठे. पण मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ना, दोन्ही साईडला काय सीन आहे बघा. म्हणजे डाव्या आणि उजव्या बाजूला खूपच छान सीन आहे. रोड बघा. आणि खरं आहे, या रोडला मी एक गौर केलं, गाड्या येतात पण खूपच कमी गाड्या आहेत. म्हणजे जास्त गाड्यांचा काही प्रॉब्लेम नाही आहे. रस्ताही खाली असतो आणि पूर्ण रस्ताच छान आहे बघा. हे मित्रांनो, असे मध्ये मध्ये तुम्हाला छोटेसे गाव लागतील. अरे वाह, का सीन भेटला आहे बघा ना मित्रांनो. एक नंबर सीन आहे. दोन्ही साईडला पाणी आणि मधनं हा रस्ता गेला आहे. एक नंबर सीन. हा कुठला तरी डॅम आहे रे. हा डॅमचं नाव कोणाला काही माहिती असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा ना मला, कुठला डॅम आहे ते. बघूया आता कुठे साईडला बाईक घेऊन फोटो काढायला भेटतो आहे का. अरे वा, एक सीन भेटला आहे. इथे थांबतो आहे. मित्रांनो, आम्ही इथनं आता निघतो आहे. ऑलरेडी आम्हाला खूपच लेट झाले त्र्यंबकेश्वर जायला. पण खरंच किती छान व्ह्यू आहे ना. यासाठी इथे वेळ गेलं तरी चालतो, पण थांबायचं एकदा तरी. काय फोटो आणि व्हिडिओ आले आहेत हे तुम्ही बघितलेच असणार. आता आम्ही इकडनं निघतो आहे कारण आम्हाला त्र्यंबकेश्वरचं दर्शन करून नाशिकला मित्राच्या घरी जायचं आहे. त्यांनी आम्हाला जेवण्यासाठी बोलवलं आहे. तोही वाट बघेन आमची ऑलरेडी. म्हणून भेटूया आता पुढे आपण. मित्रांनो, तुम्ही आता बघा, समोर पाहत असाल, एक साईडला ब्रह्मगिरी पर्वत आणि दुसऱ्या साईडला अंजेरी फोर्ट. खूपच सुंदर आणि खूपच सुंदर असा दिसतोय. हे बघा, ब्रह्मगिरी पर्वत आणि ह्या एक साईडला अंजेरी फोर्ट. काय सीन आहे मित्रांनो. खरंच या रस्त्याला तुम्ही एकदा या राईडला खूपच म्हणजे खूपच तुम्हाला मजा आणि एन्जॉय येणार. एक नंबर रस्ता पण आहे. आता तुम्ही पाहत असाल किती सुंदर रोड आणि किती हरियालीने भरलेली आहे बघा. डोंगर आहेत मित्रांनो. आम्हाला थोडे अजून पुढे गेल्यावर म्हणजे पकडा 5 ते 6 किलोमीटर पुढे गेल्यानंतर लेफ्ट मारायचं आहे. लेफ्ट मारल्यानंतर आम्ही डायरेक्ट म्हणजे तो त्र्यंबकेश्वर ते नाशिक हायवे लागेल. तिकडनं काहीतरी 3 ते 4 किलोमीटर असेल. म्हणजे जास्तीत जास्त आम्हाला 15 ते 20 मिनटात आम्ही आता त्र्यंबकेश्वरला पोचूया. मग पुढेच बघू. आता डायरेक्ट त्र्यंबकेश्वरच्या रोडलाच भेटतो आपण.
मित्रांनो, फायनली आपण पोचलो आहे त्र्यंबकेश्वरला. इकडनं त्र्यंबकेश्वर काय 500 मीटरवरच असेल. हे बघा, त्र्यंबकेश्वरचं गेटवर पोचलो आहे आपण. चला, आपली राईड सक्सेस झालेली आहे. आता पुढच्या राईडला भेटूया आपण.